लोक काय म्हणतील, मला स्वतःला बदलावं लागणार. शेजारी, नातेवाईक, रिलेटिव्ह सतत विचारत असतात. चांगले मार्क्स मिळव, मी असं करीन, मी तसं करीन. पगार चांगला आहे ना? नाही, सरकारी नोकरीच बघ. अरे लग्नाचं काय, कधी करणार आहेस? घर आहे ना? आणि गाडी कोणती आहे? नमस्कार, मी वरदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की समाजात वावरताना, पब्लिक इमेज क्रिएट करताना, व्हॅलिडेशन मागवताना याच्या मागची सायकोलॉजी काय आहे. आपल्याला स्ट्रेस येतो व्हॅलिडेशनच्या वेळेला, त्यामुळे व्हॉट सायकोलॉजी हॅज टू से अबाउट दिस ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग. आता ह्यात एक प्रॉब्लेम आहे, आपण आपली खरी ओळख विसरतो. तुमचं असं कधी झालं आहे का? लोकांचा मूड बघून आपली मतं बदलली. आपण काहीतरी ठरवलेलं असतं, पण इतरांना खुश करण्यासाठी बदलतो. कोणीतरी आपल्याला ट्रोल करतं म्हणून आपण स्वतःला चुकीचं समजायला लागतो. हे सगळं पब्लिक इमेज व्हॅलिडेशनसाठी असतं. आपण कधी कधी स्वतःला विसरतो इतरांना पटवण्यासाठी. लोक काय म्हणतील सिंड्रोम हा एक मोठा मानसिक ओझा झाला. गंमत अशी आहे, लोक फक्त 5 मिनिटं तुमच्या गोष्टीबद्दल बोलतील, नंतर त्यांना त्यांचं पण टेन्शन असतं. आपल्याला असं वाटतं आपल्यावरच लक्ष आहे, पण सगळे स्वतःच्या आयुष्यात बिझी असतात. आणि ह्या टर्मला सायकोलॉजीमध्ये डनिंग क्रुगर इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे आपण आपल्याला त्रास करून घेतो, आपण आपल्याला महत्त्व देतो, पण लोक जास्त विचार करत नाहीत. मग आपण काय एवढा विचार करायचा? आता बॅलन्स कसं करायचा, समतोल कसा साधायचा? नंबर 1, तुमचं मत स्पष्ट मांडा. माझं मत वेगळं आहे, पण मी तुझं ऐकून घ्यायला तयार आहे. कोणत्याही गोष्टीचं अंधानुकरण करू नका, स्वतः विचार करा. नंबर 2, हो म्हणायचं का नाही? एखादी गोष्ट नकोशी वाटत असेल तर स्पष्ट नाही म्हणा. इतरांना खुश करायच्या नादात स्वतःला अपसेट करू नका. नंबर 3, तुम्हाला व्हॅलिडेशन हवं आहे की सेल्फ रिस्पेक्ट? लोकांनी आपल्याला पसंत करणं इज नॉर्मल, पण तुम्ही स्वतःवर खुश असाल तर इतरांचं मत तुम्हाला त्रास देणार नाही. नंबर 4, तुमचं आयुष्य इज इक्वल टू तुमचा निर्णय. कोणते कपडे घालायचे, कोणती नोकरी करायची, लग्न कधी करायचं, हे सगळं तुम्ही ठरवायला पाहिजे. नंबर 5, स्वतःचं व्हॅल्यू बाहेरून नाही, आतून शोधा. सोसायटी काय म्हणतं ह्याच्यापेक्षा मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला स्वतःला काय म्हणायचं आहे, तुम्ही खुश आहात ना, हे इम्पॉर्टंट आहे. मानसिक शांततेसाठी छोटासा मंत्र. मी इतरांचं मत ऐकू शकते, पण माझ्या लाईफचे डिसिजन्स मीच घेणार. लोक बोलतील, लोक विचार करतील, ट्रोल करतील, पण आफ्टर ऑल तुमचं आयुष्य तुमच्यावर डिपेंडंट आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.